तू मला अशा पद्धतीने सांगतेस की दादावर ही जी स्ट्रेस टेस्ट करायची वेळ आली आहे ती माझ्यामुळे आली आहे? आता तूच विषयावर आलायस म्हणून सांगते. कदाचित काही प्रमाणात तसं असेलही. मला बँकेच्या चेअरमन पदी यायला आवडेल. माझ्या लक्षात आहे सगळं. तू 4-4 वेळा आठवण करून द्यायची काही गरज नाही. नुसतं लक्षात असून उपयोग नाही रे, त्याच्यावर विचारही व्हायला हवा. आणि ह्या गोष्टीवर तू लवकरात लवकर विचार करावास अशी माझी तुला विनंती वजा सूचना आहे. सूचना धुडकावून लावणं ही तर माझी खासियत आहे. पण तरी तुझ्या या प्रस्तावावर विचार करेन, तेही माझ्या सवडीनं. वामन दादा, नक्की काय प्रकार चाललाय? जाऊ दे ना जानकी, तू कशाला उगाच नसते प्रश्न विचारतीयस. त्यापेक्षा तू दादाची काळजी घे. त्याच्यासारख्या माणसाची स्ट्रेस टेस्ट करावी लागली आहे. काय झालं? काय झालं रडायला? काय झालं ह्याला? आई तर बरा होता, आता एकदम काय झालं रडायला? काय झालं? अहो तुम्ही मला काय विचारताय? मी सुद्धा तुमच्याबरोबर चाललो ना इथे आवाज ऐकून. हो, आरडाओरडा करू नकोस त्याला. घे तो रडतो. काय झालं? बघ कुठेतरी काहीतरी चावलं असेल किंवा मग पडला बिडला असेल. अहो पडला काय असेल? आपण आलो तेव्हा इथेच बसला होता ना रडत. मला वाटतं याला काहीतरी चावलं असेल. पण त्याला घरात काय चावणार? घरात साधा एक डास नाही आपल्या. नाही काहीतरी वेगळंच कारण असेल. कारण यापूर्वी मी याला अशा प्रकारे रडताना कधीच पाहिलं नव्हतं. शांत हो रे बाळा. वामन दादा, काय झालं? का रडतोय एवढा? तू जागा बाहेर. एक मिनिट अहिल्या, कसं बोलतीस तिच्याशी? निदान आपलं बाळ रडतंय म्हणल्यावर त्याचा आवाज ऐकून मी आत तरी आली. बाकीच्या सगळ्यांनी जसे काही कानात बोळे घालून ठेवले. नाही राहू दे वामन दादा, मला सवय आहे या सगळ्याची. आईला ताई, मी घेऊ का त्याला? गप बसतो का बघते ना. घे गो. घे. काय झालं बाबा? काय झालं? काय झालं? वामन दादा, हे काय झालंय हाताला? याच्या लाल झालंय बघा केवढं. अरे हो, काय हे? मी म्हणलं ना काहीतरी चावलं असणार. अहो नाही, चावल्यासारखं नाही दिसत आहे. कुणतरी चिमटा काढल्यासारखं दिसतंय बघा. सुगंधा काही काय बोलतीयस? बाळाला चिमटा काढायला कोण येईल इथे? अहो मग अशी गणेश खेळत होता बाळाशी म्हणून म्हणलं. आता मात्र कळस झाला. गणेश कशाला त्याला चिमटा काढेल? का नाही काढणार? बहिणीने पढवून पाठवलं असेल तर काढेल ना तो. एक नंबर चालू आहे पोरका. अहो वामन दादा, आणि सध्या घरातलं वातावरण कसं आहे? सगळ्यांच्याच मनात काही ना काहीतरी डाव आहे बघा. नाही आता माझी खात्रीच पटली. त्या गण्यानेच आपल्या युवराजला चिमटा काढला असणार. त्याला आत्ताच्या आत्ता इथे बोलवा आणि 2 कानाखाली वाजवून जाब विचारा. इल्ल्या, मला पण तसंच का वाटतंय माहिती का? अहो मी त्याला 1-2दा हटकलं सुद्धा की बाळाच्या जास्ती जवळ जाऊ नको म्हणून. पण मला म्हणाला तू तुझं काम कर. आता मला सांगा, जो मुलगा मोठ्या माणसांना असं उलटं बोलू शकतो तो बाळाला चिमटा का नाही काढणार हो? मी तुम्हाला सांगितलं ना, जा आणि त्याला बोलवून. अहो जा ना.
बसून काय राहिलाय? त्याला इथे बोलवा आणि 2 कानाखाली वाजवून चांगला जाब विचारा. 1 मिनिट, बास बास आता. त्याचं काय करायचं हे बघण्यापेक्षा बाळाला काय झालंय ते बघा, त्याला आधी औषध लावा, नंतर ही सगळी बडबड करू आपण. हा, थोडक्यात काय, तर गण्यानीच काढलाय बाळाला चिमटा. गणेश गणेश गणेश, ए गण्या, गणेश, तू माझ्या खोलीत आला होतास? नाही. खोटं बोललास तर माझ्याशी गाठ आहे. तू आता खोलीत आला होतास आणि तू युवराजला चिमटा काढलास. काही काय बोलते वामन दादा, मी उलट बाळाशी खेळत होतो. म्हणजे आमच्या खोलीत आला होतास, मग आता का खोटं बोललास? वामन दादा, मी खरंच सांगतोय, मी काही केलेलं नाहीये. गणेश, तू आता सरळ सरळ खोटं बोलतोयस. काय झालं वामन दादा? काय झालं? विचार, तुझ्या भावालाच विचार काय झालंय ते. जानकी ताई, वामन दादा म्हणतात की मी त्यांच्या बाळाला चिमटा काढलाय. खर तर याच्या 1 कानाखाली आवाज काढून विचारायला हवं. अहिल्याताई, नीट बोला. तुम्ही त्याच्यावर असा सरळ सरळ आरोप नाही करू शकत. जानकी, तो खोटं बोललाय आणि हे त्याच्या तोंडाने त्यांनी स्वतः कबूल केलंय. गण्या, काय झालं तू मला सांग, कारण बाकी कोणाही पेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. ताई, तुझी शपथ, मी बाळाला चिमटा नाही काढला, उलट मी त्याच्याशी खेळत होतो. वामन दादा, गणेश खोटं बोलणं शक्य नाही. गणेश माझी खोटी शपथ नाही घेऊ शकत. हे म्हणजे उंदराला मांजराची साक्ष. जानकी, तो तुझा भाऊ आहे म्हणून त्याला पाठीशी घालू नकोस. वामन दादा, भावानी भावाशी वाईट वागण्याची सध्या फॅशन आली, पण माझा गणेश त्याच्या भावाशी वाईट नाही वागणार. जानकी, तू मला सरळ सरळ टोमणा मारतीयस. टोमणा नाही मारताय, तुमच्यावर आरोपच करते सरळ सरळ. अहिल्याताई, तोंड सांभाळून बोला. मला काही बोलायचं असेल ना तर मी सरळ सरळ तोंडावर बोलीन. खानदानी बायकांनी एवढ्या मोठ्या आवाजात बोलायचं नसतं. बहुधा चुकीच्या वेळेला ह्या घरात आलेले दिसते. नाही नाही प्रभाताई, तसं नाही. तुम्ही या ना आज. चला. काय ग, एवढ्या मोठ्या आवाजात कुणाशी आणि का बोलत होतीस तू? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय प्रभाताई. तू आता अहिल्याला काहीतरी बोलत होती. नक्की काय भानगड आहे? काय नाही ग प्रभाताई, रोजच आहे. खरं तर आता कंटाळा आला या सगळ्याचा. पण सांगणार कोणाला, जाणार कुठे? तोंड दाबून त्यांचा मार. जर या घरातली शांतता एकाच माणसामुळे बिघडत असेल तर त्याचा काहीतरी बंदोबस्त का नाही करत तुम्ही सगळे? प्रभाताई, नक्की काय झालंय ते तरी समजून घ्या. कारण की तू कोणाशी काय बोलतेस कळतंय तुला? आमच्याशी तर वाद घालतेसच, निदान ह्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा तरी मान ठेव. अहो, हिला काय कळणार आहे मानपान? जिला स्वतःचं अस्तित्व नाही तिला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. माझ्या मते मी नक्कीच चुकीच्या वेळेला आले. नळावर किंवा विहिरीवर देखील बायका अशा भांडत नाही. वामन, नक्की काय झालंय? सांगणार आहेस का मी जाऊ? नाही प्रभाताई, आम्ही आपापसात असं म्हणजे. एक मिनिट, मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी मामांशी बोलते.
तुझ्याबरोबर बोलायला वेळच नाही आहे. प्रभाताई, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तुम्ही चला ना रूममध्ये. मी रूम आवरून ठेवली. चला. प्रभाताई खरंच सॉरी, पण आता रागवू नकोस. वाटलं तर आपण आज जाऊन बोलू. प्रवासाने दमली असशील तू. तुला काही महत्वाचं बोलायचं असेल तर आपण नंतर बोलूया. एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. आणि जर अशी घरात भांडणं आणि तमाशे होत असतील ना, तर इथे राहायचं की नाही ह्याच्यावरच विचार करावा लागेल. प्रभाताई, हवं तर मी तुमची माफी मागते. ताई तू कशाला माफी मागतेस? मी काही केलेलंच नाहीये. गण्या, ए, गणेश, तू बोलू नकोस. मोठी माणसं बोलतायत ना. हाच आवाज तो स्वतःवर चढवायला हवा होता. प्रभाताई, आपण निघायचं का? हो चल, मला खरं बाळाला पाहायचंय. मी त्याच्यासाठीच आले इथे. अरे पण हा ड्रायव्हर कसा नाही आला अजून बॅग घेऊन? तू चल आतमध्ये, मी बघतो काय ड्रायव्हरचा निरोप द्यायचा. ये. ये प्रभाताई. अरे युवराज, हा खरंच अगदी युवराज आहे. हा डोळे बघ त्याचे, डोळेच सांगतायत. हा मोठा झाला की किल्लेदारांचा डोलारा सांभाळणार. हो ना रे? तुझे आशीर्वाद त्याच्यावर राहू देत म्हणजे झालं. अहो, राहू दे म्हणजे काय? प्रभाताईंचे आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहे. मला मुलगी नाही, तेव्हा ही माझ्या मुलीसारखीच. या नात्याने तुझा नातू होतो. हा, मी आत येऊ का? अहिल्याताई, कशाला आलीयस? काही काम आहे का तुझं? घरात एखादा माणूस आल्यावर त्याच्या मागे मागे करायलाच हवं का तुला? प्रभाताई, या घरामध्ये काही पाहुण्या नाही आहेत. त्यांना काही हवंय का विचारायला आले होते मी. एका बाजूने तू मला घरातली पण म्हणतेस आणि पाहुण्यासारखी चौकशी पण करतेस. तसं नाही प्रभाताई, मी आपलं जानकी प्रत्येक बाबतीत अशी औपचारिकता सांभाळलीच पाहिजे असं काही नाहीये. अहो, सरळ सरळ बोला ना तिला. हे असं खोटं खोटं वागू नकोस म्हणून. तू जाऊ शकतेस. मला हवं नको ते पाहायला माझी अहिल्या आहे. जातो. प्रभाताई, थँक्यू. आमच्या शब्दाला मान देऊन तू आलीस, खूप बरं वाटलं. तुझे आभार. आता तू त्या जानकी सारखंच वागायला लागलास. अगं, एकीकडे तुम्हाला ताई म्हणतोस आणि एकीकडे आभार प्रदर्शन काय करतोस तू? नाही प्रभाताई, तसं नाही. खरं तर आम्हाला तुमचा खूप आधार वाटतो. नाहीतर या घरात खूप एकाकी पडल्यासारखं वाटतं. हो, हे बघ, आता काळजी करायची नाही. मी ज्या माणसांच्या पाठी असते ना, ती माणसं कधीच एकाकी होत नाहीत. विश्वास आहे ना माझ्यावर? मी आली ना आता, बस आता काळजी करायची नाही. सगळं काही व्यवस्थित होईल. तेवढं दादाशी बोलून घेशील ना? वामन, मी नुसतं बोलणारच, पण त्या बँकेचं चेअरपर्सन तुला करून जाईल. माझ्यावर विश्वास ठेव.
तुलाच परीक्षा द्यायची आहे. कारण तुझ्या डोळ्यासमोर तुझ्याच कुणाला तरी खूप भयंकर अंधाराचा सामना करायचा आहे. एक चाललीये अंधारातून प्रकाशाकडे आणि एक चाललीये प्रकाशाकडून अंधाराकडे. तू आयुष्यात वेळोवेळी कोडीच सोडवत आलीस ना, यावेळी हे कोडं सोडव. आजपर्यंत मी कधी अर्थ सांगितलाय का? अर्थ तुम्ही काढायचे. कारण कुणाच्या तरी वाट्याला येणारा अंधकार हा खूपच भयंकर आहे, खूपच भयंकर आहे. त्याचा कोण कोण फायदा घेणार आहे कुणास ठाऊक. भवानीबाई, आत्याबाई, आत्याबाई काय झालं? हा, तुम्हाला एवढा का घाम आलाय? काय झालं तुम्हाला? जानकी, जानकी, तू 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 ठीक आहेस ना? हो आत्याबाई, मी ठीक आहे. उलट तुमचाच आवाज ऐकून मी धावत धावत इकडे आले. काय झालं? नरसिंहा कुठे आहे? ते कामासाठी बाहेर गेलेत, अजून आले नाहीये. अजून आला नाही? आला नाहीत म्हणजे अगं अगं मग त्याला बोलावून घे. मला बोलायचंय त्याच्याशी. हो मी त्यांना सांगते तसं. पण लवकर बोलावून घे त्याला. मला खूप महत्वाचं बोलायचंय त्याच्याशी. तो आला रे आला की मला भेटायला सांग. हो आत्याबाई, मी सांगते. आणि आणि जप जप जरा स्वतःला. आता वेंधळेपणा कमी करा जरा. आत्याबाई, काय होतंय तुम्हाला? तुम्ही थोडा वेळ पडा. हा, तुम्ही पडा. आणखीन एक सांगायचं होतं. प्रभाताई सुद्धा आल्या तिकडे. ही कशाला आली आता इथे? मला एक कळत नाहीये, तू मुलगा दत्तक घेण्यावरून त्यांचा विरोध असू शकतो इतपत मी समजू शकते, पण अजूनही त्यांची तोंड वाकडीच आहेत. म्हणजे त्यांचा माणूस होण्यावरच मला शंका वाटते. अहो प्रभाताई, मूल घरात येऊन इतके दिवस झाले, पण कोणीही त्याला प्रेमाने जवळ सुद्धा घेतलं नाही. अहो जवळ घेणं सोडा, कोणी त्याच्याकडे नीट बघितलं सुद्धा नाहीये. जाऊ दे ना, तुला काय फरक पडतो? त्यांच्या बघण्याने तुला काय फरक पडतोय का? तुला देवांनी सोन्यासारखं बाळ दिलंय ना आता, मग खूप लाड कर त्याचे आणि चांगले संस्कार कर. हो, पण प्रभाताई, माझ्या नवऱ्याची या घरातली किंमत वाढायला हवी आणि त्यासाठी त्यांना बँकेचं चेअरमन पद मिळायलाच, तेव्हाच त्यांची या घरातली किंमत वाढेल. मग त्याच्यात अडचण काय? नरसे थोडंच नकार देणार आहे. तो मुरलेला राजकारणी आहे. तो असा उघड उघड नकार कधीच देणार नाही. तेच तर, त्यांच्या ज्या लपून छपून कारवाया चालतात ना, त्यांचीच आम्हाला भीती वाटते. अहो ते इतके मुरलेले राजकारणी आहेत की त्यांच्या समोर इतरांचा निभाव लागत नाही. आमची डाळ काय शिजणार आहे? तू त्याची काळजी करू नको. आता मी आली आहे ना, आणि वामन एकटा नाहीये. पुन्हा आपण त्याचं नाव उगाच नाही सुचवत, त्याची योग्यताच आहे तेवढी. कोण गई? नवीन मोलकर आहे? तसंच समजा, पण नवीन नाहीये, जुनीच आहे. काय गं, काही काम आहे का? अहिल्याताई, माझ्या हातात दिसतंय ना काय आहे. ज्यूस आणला होता प्रभाताईंसाठी. आता तुम्ही म्हणत असाल तर जाऊन मोरीत ओतून देऊ का परत? एक मिनिट. तू ह्या घरची मोलकरीण आहेस आणि हिच्याशी अशी बोलतेस? माफ करा मला, पण अहिल्याताईंनी अर्धवट माहिती दिली तुम्हाला.
माझं नाव सुगंधा परशुराम किल्लेदार.